धन्यवाद अध्यक्ष महोदय। कापसाला सोयाबीनला हमीभाव जाहीर केला जातो आणि बऱ्याचदा सरकार खरेदी सुद्धा सुरू करतं, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस किंवा सोयाबीन येत नसून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मॅक्झिमम या ठिकाणी माल येतो, कारण का त्या ठिकाणी अधिकारी आणि खरेदीची जी एजन्सी आहे ते संगनमत करतात आणि शेतकऱ्यांना कुठल्याही सोयी सुविधा देत नाहीत। आताच काही सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा शेतकरी आपला माल त्या ठिकाणी घेऊन येतो त्याला 3-3, 4-4 दिवस त्या ठिकाणी आपल्या ट्रॅक्टरसह मालासाठी थांबावं लागतं आणि तो कंटाळून शेवटी त्या ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांकडे आपला माल अत्यंत कमी दरामध्ये विकतो। त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना हा आहे की या ठिकाणी जे अधिकारी संगनमत करून अशा प्रकारे व्यापाऱ्यांचाच माल खरेदी करतात त्यांच्यावर आपण कारवाई करणार का, हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न, आता हंगाम येत आहे त्या ठिकाणी सोयाबीन मोठ्या प्रमाणे माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव मतदारसंघामध्ये उत्पादन होतं, तर सोयाबीन खरेदीचा सुद्धा राज्य सरकार विचार करणार का? निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे या वर्षीची जी 24-25 ची खरेदी होणार आहे ती 7,121 रुपये प्रति क्विंटलने घेण्यात जाईल, म्हणजे 501 रुपयाची वाढ त्याच्यामध्ये ही दिली जाईल। आता मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार मी आपल्याला लांब धाग्याचा जो कापूस आहे तो त्याची खरेदी 7,521 प्रमाणे केली जाईल। परत केंद्र सरकारने या आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा भाव वाढवून दिलेला आहे, म्हणून शेतकऱ्याच्या बद्दल ही माहिती पोहोचावी आणि परत आपण ही 5,000 रुपये हेक्टर प्रमाणे 2 हेक्टर पर्यंत देणार आहे। मी हेही बोललो। राहिला सोयाबीनचा प्रश्न, तर निश्चित सोयाबीनचे भाव कमी आहे त्यामुळं शेतकरी संकटामध्ये आहे, त्याचाही विचार करून आम्ही त्या सोयाबीनच्या शेतकऱ्यालाही मदत करू।